नमस्कार, मी उर्मिला कवडे डिझाईनमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर बघा, हे 2 कस्टमरचे ब्लाऊज आणि साड्या आहे आणि लेहंगा आहे. तर बघा, मी तुमच्यासोबत आज हे शेअर करणार आहे. तर बघा, हे अर्जंटचे जे दुसऱ्या साड्या आहेत त्या तुमच्यासोबत शेअर करेन मी. म्हणजे याच्यावरचे अर्जंट 26 तारखेचे ब्लाऊज आलेले आहे आणि हे पहिलेच माझ्याकडं आणून दिलेले आहे. तर हे पण तुमच्यासोबत शेअर करावं म्हटलं. तर बघा, हे लेहंगा आहे, याच्यावरची उंची पण कमी करायची आहे आणि एका साईडने याला टिप पण मारायची आहे. तर बघा, हे लेहंग्याची उंची कमी करायची आहे, तर ही तुमच्यासोबत नक्की शेअर करेन. जी वरची पट्टी आहे ती आपल्याला परत याच्यावरती अशीच लावून घ्यायची आहे फिनिशिंगमध्ये. तर हे तुमच्यासोबत नक्की शेअर करेन. तर बघा, या असाच लेहंग्याची दुसरी पण ब्लाऊज आहे. फक्त लेहंगा नव्हता, फक्त ब्लाऊजच आणून दिलेला आहे. तर बघा, हे पहिले मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे 2 दिवसापूर्वी. पिंक कलरचा लेहंगा आहे आणि ही तिच्यावाल्या चुलतीच आहे. त्याने नंतर आणून दिलं, पहिले त्याने आणून दिलेलं होतं. तर मी तुमच्यासोबत त्या पण साड्या शेअर केलेल्या आहे. सेम सारख्याच आहे, फक्त कलर चेंज आहे थोडेफार. तर बघा, हे दुसऱ्या कस्टमरचे नंतर तुम्हाला दाखवते. पहिले मी ह्या त्यांच्यावाल्या साड्या दाखवते. तर बघा, ह्या ज्या साड्या आहे ह्या सेमच सारख्या आहे, फक्त कलर चेंज आहे आणि याच्यावरचे आरीवर्कचे ब्लाऊज पण एकदम सुंदर आहे. तर बघू शकता, याची रेड कलरची म्हणजे थोडी गाजरी कलरची अशी साडी आहे आणि याचीवाली पण एकदम सुंदर असं ब्लाऊज आहे. तर बघा, हे तुमच्यासोबत मी पहिले पण याच्यावरच्या साड्या म्हणजे अशाच साड्या आहे त्यांच्यावाल्या, फक्त थोड्याफार चेंज आहे. एकच साडी आहे तिची मम्मीची अशी आणि ह्या तिच्यावाल्या चुलतीची आणि आजीची साडी आहे. तर बघा, ते पण मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे, नवरीच्या साड्या आणि तिच्या मम्मीच्या साड्या. तर हे त्यांनी नंतर आणून दिलं. तर बघा, ते ब्लाऊज जे दिलेलं आहे त्यांनी, ते पण पहिले पण त्यांचे साखरपुड्याचे सेम सारखेच होते कलर साड्यांचे. तर बघा, त्यांचे हे पण ब्लाऊज सेमच सारखे आहे दोघीचे पण, फक्त कलर चेंज आहे थोडेफार साडीचे. तर बघा, हे ब्लाऊज तर तुम्हाला मी कालच शेअर केलेलं आहे त्यांचेवाले हे ब्लाऊज. तर दोघीचं एकीचा पानगळा होता आणि एकीचा हा होता. हे पण मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. याचीवर पाठीमागची डिझाईन कशी शिवायची ते पण मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. तर बघा, या साडीवरचं हे ब्लाऊज आहे. तर बघा, याच्यावरती पण एकदम सुंदर असं आरीवर्क केलेलं आहे. तर बघा, हे तिच्या आजीचं आहे आणि ते तिच्या चुलतीचं आहे. तर बघा, लेहंगा पण सेम दोघीचे सारखेच आहे, फक्त कलर चेंज आहे. तर बघा, त्याची लेहंग्याची पण मी तुमच्यासोबत शेअर करेन, त्याची उंची कशी कमी करायची आहे. तर बघा, आपण ब्लाऊज नीट शिवत असलो, चांगले शिवत असलो, तर कस्टमर किती जरी लांब असलं तर आपल्याकडे कस्टमर येतं. तर बघा, हे अर्जंट ब्लाऊज आहे, हे 2 ब्लाऊज. तर बघा, हे 26 तारखेच्या लग्नाचे आहे. तर बघा, हे मी आज आता हे कट करून घेणार आहे आणि शिवून घेणार आहे. तर बघा, तुमच्यासोबत मी हे पाठीमागची डिझाईन म्हणजे कशी शिवलेली आहे हे तुमच्यासोबत शेअर नाही करणार, फक्त कटिंग मी हे ब्लाऊज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर बघा, हे जे ब्लाऊज आहे याचीवरची पण पाठीमागची पॅचची डिझाईन मी शेअर केलेली आहे. तुम्ही बघितली नसेल तर नक्की तुम्ही ती बघा. एकदम सुंदर असं पॅच टाकलेला आहे पाठीमागून. तर बघा, हे त्यांच्याच आहे, हे गुलाबी कलरचं. तर बघा, पाठीमागून अशी डिझाईन आहे आणि बाईला अशी डिझाईन आहे. तर बघा, एकदम सुंदर अशी डिझाईन आहे. आणि त्याच्यानंतर हे जे खालचं आहे ते त्यांच्या जाऊबाईचं आहे. तर बघा, हे सेम दोन्ही साड्यासारख्याच आहे आणि ब्लाऊज पण सेम सारखेच आहे. तर बघा, ही साडी तुम्हाला ओपन करून दाखवते. तर बघा, हे पहिल्यांदाच माझ्याकडे ही साडी आलेली आहे त्यांची जाऊबाईची. तर त्या म्हटल्या की याचंवालं प्रिन्स कट ब्लाऊज शिवायचं आहे. तर बघा, एकदम सुंदर अशी साडी आहे आणि त्याच्यावरती अशी आतमध्ये बुट्ट्याची डिझाईन आहे. तर बघा, या साडीला पण पिको फॉल करून घ्यायची आहे आणि ब्लाऊज पण शिवून घ्यायचं आहे. तर बघा, तुमच्यासोबत फक्त साड्या शेअर केलेल्या आहे मी आणि कटिंग शेअर करणार आहे, कारण याच्यावरची ब्लाऊजची डिझाईन वगैरे तुम्हाला आरीवर्कची मी डिझाईन कशी शिवायची हे तुम्हाला मी दाखवलंच आहे की ब्लाऊज कसं कट करायचं आणि कसं शिवायचं. तर बघा, मी याच्यावाला तुम्हाला कट पण करून दाखवणार आहे अस्तरवरती आपल्याला हे ब्लाऊज कसं कट करायचं आहे. तर बघा, व्यवस्थित आता हे जे आहे हे मी तुम्हाला कट करून दाखवणार आहे आणि हे ब्लाऊज नंतर मी शिवणार आहे. तर तुमच्यासोबत नक्की शेअर करेन की आरीवर्कचं ब्लाऊज तर मी पहिलं तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे कसं शिवायचं. तर बघा, हे जे पॅटर्न आहे हे पॅटर्न यांचंवालं नाही आहे, दुसऱ्याचं पॅटर्न आहे. एक पॅटर्न आहे ते यांचं आहे आणि एक पॅटर्न आहे ते दुसऱ्या कस्टमरचं आहे. तर हे त्याच्यावर बसत होतं म्हणून तेच पॅटर्न मी ठेवून कट करणार आहे. तर बघा, याला पिको फॉल करून घेतलेलं आहे मी. तर बघा, व्यवस्थित असं कट करून पिको फॉल करून घेतलेलं आहे आणि हे जे ब्लाऊज आहे आता हे कट करून दाखवणार आहे तुम्हाला मी हे कसं कट करायचं आहे. तर बघा, हे पॅटर्न याच्यावरती बसत होतं म्हणून हे पॅटर्न मी घेतलेलं आहे. तर बघा, एका कस्टमरचं दुसरं कस्टमरचं पॅटर्न असलं तर याच्यावरती बसत असलं, सेम उंची आणि सेम हे असलं फिटिंग असली आणि छातीची घडी पण सेम असली तर तुम्ही ते पॅटर्न दुसऱ्या कस्टमरला पण वापरू शकता. तर काही याच अडचणी येत नाही. फक्त आपल्याला पहिले चेक करून घ्यायचं आहे की दोघीचं पॅटर्न सेम सारखं आहे तर तुम्ही वापरू शकता. तर बघा, व्यवस्थित असे हे पॅटर्न ठेवून घ्यायचे आहे, खडूने मार्किंग करून घ्यायची आहे आणि कट करून घ्यायचं आहे. तर बघा,
व्यवस्थित आता हे पॅटर्न मी असे ठेवून घेतलेले आहे आणि कट करून घेणार आहे. तर बघा तुम्हाला कस्टमर वाढवायचे असले तर तुमची फिनिशिंग एकदम महत्त्वाची आहे. फिनिशिंग महत्त्वाची असली आणि कस्टमरला पण व्यवस्थित बसलं तर तुमचे कस्टमर कुठेही जात नाही. कस्टमर तुमच्याकडेच येते. फक्त शिलाईचं मागं पुढं होतं पण फिटिंगचं महत्त्वाचं आहे. फिटिंग व्यवस्थित बसली तर कस्टमरला तुम्ही 20-10 रुपये 50 रुपये जरी जास्त सांगितल्यावर फिटिंग चांगली बसली तर कस्टमरसुद्धा कुठं जात नाही. तर बघा काही कस्टमर कमी जे शिवतात ते कमी घेतात पण मग फिनिशिंग नाही चांगली आली तर मग कस्टमर परत जे कस्टमर आता एक आलेलं आहे मी तुमच्यासोबत ते पण नक्की शेअर करेन. त्याने दुसरीकडं ब्लाऊज शिवलेलं आहे पण त्यांचंवालं कस्टमरचं ब्लाऊज चांगलं नव्हतं बसलं. असं बगलामध्ये झोळ वगैरे पडत होता म्हणून त्यांनी ते ब्लाऊज परत माझ्याकडे रिपेअरिंगसाठी आलेलं आहे. पण ते आता रिपेअरिंग होणार नाही कारण ब्लाऊज पण खूप शिवायला आलेले आहे माझ्याकडे. पण तुमच्यासोबत ते नक्की शेअर करीन की त्याचीवाली फिनिशिंग वगैरे एकदम चुकलेली आहे. तर म्हणून मग असं असतं फिनिशिंग चांगली असली तर कस्टमर किती जरी लांब असलं आपण लांब असलो तरी पण कस्टमर आपल्याकडे शिवायला येत असतं. तर नक्की तुम्ही प्रयत्न करा की कस्टमरला ब्लाऊज बसायचं आणि फिटिंग महत्त्वाची हे तुम्ही नक्की ट्राय करा. तर बघा पाठीमागचा हा भाग जो आहे तो कसा कट करायचा. तर बघा एकदम लेवल असे धरून घ्यायची काठाला काठ आपलेवाले जे आरीवर्कचं आहे ते व्यवस्थित असं ठेवून घ्यायचं आहे. कसं जरी असलं असं डिझाईनचं ब्लाऊज तर पहिले तुम्हाला असं व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि त्याचा मध्य घ्यायचा आहे आणि मध्यावरूनच आपल्याला व्यवस्थित जे अस्तरचं आहे ते पण आपल्याला व्यवस्थित असं ठेवून घ्यायचं आहे आणि मगच आपल्याला कट करायचं आहे. म्हणजे जो गळा आहे तो व्यवस्थित आपला गळा येतो. तर बघा व्यवस्थित असं मी मध्ये ठेवून घेतलेलं आहे आणि मगच आपल्याला ब्लाऊज पीस कट करून घ्यायचा आहे. तर बघा जास्तीचं कट करायचं आहे आपल्याला 1/2 इंच म्हणजे जेव्हा आपण शिवतो तेव्हा आपल्याला कमी पडायला नको उंची पण गळ्याची आणि जे पॅटर्न आहे ते पण आपल्याला कमी पडायला नको म्हणून आपल्याला थोडंसं जास्तीचं कट करायचं. तर बघा जास्तीचं कट करून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर पूर्ण पॅटर्न आपल्याला असेच कट करून घ्यायचे आणि बाही पण मी तुम्हाला दाखवलेली आहे. व्यवस्थित पॅटर्न ठेवून घ्यायचे आणि मगच कट करून घ्यायचं आहे. तर बघा व्यवस्थित असे कट करून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित कट करून घेतल्याच्या नंतर आता आपल्याला हे असेच बांधून ठेवायचे आहे. म्हणजे जेव्हा आपल्याला शिवायचं आहे तेव्हा आपल्याला लगेच पॅटर्न याच्यावाले लगेच सापडे इकडे तिकडे पडून द्यायचे नाही. जे उरलेले ब्लाऊज पीसाचं कापड आहे ते पण याच्यातच बांधून ठेवायचं आहे आणि अस्तरचं पण कापड उरलं तर ते पण आपल्याला याच्यात बांधून ठेवायचं. म्हणजे जेव्हा आपल्याला शिवायच्या वेळेस कमी वगैरे पडलं तर आपल्याला शिवायला लगेच सापडतात. परत व्यवस्थित आता हे आपल्याला असे बांधून ठेवायचे आणि जे गुलाबी कलरचं आहे ते पण आपल्याला असंच कट करून घ्यायचं आहे आणि ते पण आपल्याला असंच बांधून ठेवायचं आहे. तर तुम्ही माझ्या चॅनलला अजून लाईक शेअर सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन पण प्रेस करा. म्हणजे जेव्हा मी व्हिडिओ टाकीन तेव्हा तुमच्या मोबाईलवरती अपलोड होईल. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.